छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। सध्या मी किल्ले रायगडवरती आहे, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरती आपण बघताय मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं संपूर्ण राज्यामधून शिवभक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच किल्ले रायगडवरून जी ज्योत आहे ती देखील अनेक शिवभक्त जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत आणि मोठ्या जल्लोषामध्ये आपापल्या परिसरामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक जी आहे ती देखील काढली जाणार आहे। माझ्यासोबत या संपूर्ण किल्ले परिसराच्या संदर्भात बोलण्यासाठी पुरातत्व विभागाचे रायगड किल्ल्याचे प्रमुख जे आहेत राज दिवेकर सर आहेत। सर, काय सांगाल सध्याची छत्रपती महाराजांचे किल्ले रायगडची पुरातत्व विभागाकडून कशी देखभाल केली जाते, काय काय नवीन जे उपक्रम आहेत ते राबवले जातात? सर्वप्रथम मी तमाम महाराष्ट्रीय वासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र सरकारने जे आम्हाला 11 करोड रुपये दिलेले आहेत किल्ल्याच्या संवर्धनासाठी, त्या अंतर्गत आम्ही काही महत्त्वाचे कामं घेतलेले, जसे काही जे वाडे होते पुरातन वाडे त्याचे उत्खनन करून त्याचे संवर्धन चालू केलेलं आहे। आणि आता आमचं प्राधान्य जे क्रम राहील तो मुख्यतः राजसदर आणि राजवाडा राहील, महाराजांचं जिथं रहिवास होता ते आणि हा पूर्ण परिसर। रिसेंटली आपलं एक टेंडरी झालेली आहे आणि नगरखान्याला छत नाही, तर काय होतं त्यामुळे ते कंटिन्युअस ते पाणी पडतं आणि त्याची झीज होते, म्हणून आपण ते छत सुद्धा यावर्षी घेतले। आता ते काम सुद्धा हाती घेतलेले आहे। तिकडे 2 मनोरे आहेत, तर त्या मनोऱ्याचे संवर्धनाचं काम हाती घेतलेलं आहे। आणि मागे काय होतं इथे की पाऊस जास्त पडत असल्यामुळे गवत फार वाढतं, म्हणून आपण रिसेंटली अशा प्रकारचं एक लाईम मिश्रित असं मिश्रण करून याच्यामध्ये वॉटर टायटनिंग केलेली आहे। आणि असंच प्रत्येक ठिकाणी करण्याचं आमचं कायस आहे की ज्यामुळे गवत वाढणार नाही आणि पुढची झीज होणार नाही। तसं जे नगरखान्यामध्ये समोरच्या दोन्ही बाजूला जे आहेत त्या दोन्ही भिंती आम्ही जे आमच्याकडे जे पुरावे आहेत त्या अनुरूपच आम्ही ते बांधकाम करणार होतो। समजा जर पुरावा जास्त नसेल तर आम्ही ते करत नाही, म्हणून ते ज्या स्थितीत आहे त्याला फक्त रिस्टोर करतो आम्ही, नवीन बांधकाम करू शकत नाही असा जो नियम आमचा जॉन मार्शलचा, त्या पद्धतीने आम्हाला करता येत नाही। आणि पाठीमागचं जे काय आहे राणीचा वसा तो सुद्धा आम्ही घेतलेला आहे आणि खाली तळाला पाचाळ गावामध्ये जिजाऊचं जे वाडा आहे तो सुद्धा त्याचं संवर्धनाचं काम हाती घेतलं। यावर्षी फक्त आता काय की वेळ कमी आहे, लगेच पाऊस चालू होईल आणि त्यामुळे जास्त काम होणार नाही, पण आम्ही सध्या त्याचा श्री गणेशा करायचं ठरवलेलं आहे आणि काम चालू होईल अशी माझी अपेक्षा। शासनाकडून साधारण किती निधी जो आहे तो किल्ले रायगडसाठी प्राप्त झालेला आहे आणि अजून किती निधी लागण्याची अपेक्षा आहे? रिसेंटली आम्ही कलेक्टर महोदयांना 30 कोटीचं एक प्रपोजल दिलेलं आहे की त्यामध्ये हे जे आपण जे आता उल्लेख केला ना त्या सर्व कामांचा त्याचा अंतर्भाव आहे। तर 30 कोटी आणि त्यापेक्षा जास्त लागेल, पण एक जास्त काय होतं की आपण पैसे घेतो आणि ते लवकर खर्च होत नाही, त्यामुळे त्याला प्रश्न निर्माण होतो की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया पैसे खर्च करत नाही, फार स्लो करतात, पण आमची प्रोसेसच स्लो आहे आणि त्यामुळे आम्ही ते जे कामं घेतलेत ना किमान ह्या राजसदरेसाठी आणि वाड्यासाठी घेतलेले आहेत त्याच्यासाठी 30 कोटी रुपये आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे। आपण जर बघितलं तर किल्ले रायगडवरती आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396व्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि उत्साह जो आहे तो किल्ले रायगडवरती शिवजयंतीचा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। राजवैशोपाय, ट्युनन मराठी, किल्ले रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।